नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो. आज एक महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलोय, ज्या जाहिरातीची वाट संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी पाहत होते, म्हणजे कंबाईंड ग्रुप सी ची जाहिरात. त्यामध्ये टोटल एकंदरीत जर आपण पाहिलं तर एमपीएससीने काही बदल केलेले आहेत आणि ते बदलच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कुठले बदल केलेले आहेत त्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट, जे काही 5 पोस्ट त्यामध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत त्याची एकत्रित जाहिरात आलेली आहे. 2619 पोस्ट टोटल आहेत. मात्र त्यामधले कुठल्याही जाहिरातीमध्ये कोणता विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या पदाच्या याच्यामध्ये क्वालिफिकेशन बसतंय याच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे जवळपास 2619 पोस्ट आहे. एमपीएससी मधली ग्रुप सी ची जाहिरात आहे. एमपीएससीने काही बदल केलेले आहेत, म्हणजे तो सगळ्यात महत्वाचा बदल तो म्हणजे परीक्षा ही सीबीटी बेस्ड म्हणजे कम्प्युटर आणि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अद्यापपर्यंत एमपीएससीने ऑनलाईन परीक्षा घेतली नाही. हा बदल कितपत योग्य आहे हे मला माहित नाही, परंतु अद्यापपर्यंत एमपीएससीने ऑनलाईन परीक्षा घेतलेली नाही. यावरून एक अंदाज आपण बांधू शकतो की मागे आपण चर्चा केलेली आहे की ग्रुप सी च्या ज्या एक्झाम असतील, तलाठी, ग्रामसेवक, नगर परिषद, महानगरपालिकेच्या, त्या सगळ्या एक्झाम ज्या आहेत ते एमपीएससी कडे वर्ग होणार आहेत. आणि आपण जर याच्यावरून एक अंदाज बांधू शकतो की ग्रुप सी च्या येणाऱ्या काळातल्या तलाठी, ग्रामसेवक, महानगरपालिका, सरळ सेवा ह्या एक्झाम सुद्धा ऑनलाईन होण्याची चिन्ह आहेत. आणि त्यामध्ये दुसरा आहे नॉर्मलायझेशन. यावरती सुद्धा आपण चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहेत. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला सगळ्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. आता सविस्तर चर्चा करूया. सगळ्यात पहिला मुद्दा आहे की महाराष्ट्र शासनामध्ये ग्रुप सी ची एक्झाम आहे 2619 पोस्ट. आणि यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अद्यापपर्यंत सीबीटी ऑनलाईन पद्धतीने एमपीएससी ची परीक्षा होणार आहे. हा सर्वात महत्वपूर्ण बदल आहे. ओके, आता याच्यावरती खूप सारे काही आवाज उठवणार आहेत. आता हा निर्णय कितपत एमपीएससीचा योग्य आहे, का निर्णय घेतला, याचा बद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहे. दुसरे एक महत्वाचा बदल आहे नॉर्मलायझेशन पद्धत. आता नॉर्मलायझेशन पद्धत म्हणजे नेमकं काय, हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नसतं. ज्यावेळी ऑनलाईन एक्झाम होते त्यावेळेस 17 मध्ये परीक्षा घेतली जाते. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अशा एका दिवशी 3 सत्र चालतात आणि यामध्ये पेपर हे वेगळ्या पद्धतीने असतात ऑनलाईन पद्धतीने. मग याच्यावरती पातळी ठरवून यामध्ये एकापेक्षा अधिक, यामध्ये लिहिले बघा, एकापेक्षा अधिक सत्रामध्ये परीक्षा होत असल्या कारणाने समलीकरण करून नॉर्मलायझेशन केलं जातं. त्या पद्धतीने मीट लागणार आहे. ही देखील पद्धत आपण जर पाहिलं तर तलाठीच्या बाबतीमध्ये पाहिलेली होती. ओके, आता तीच पद्धत एमपीएससीने लागू केलेली आहे. आता हा एक महत्वपूर्ण बदल केला एमपीएससीने आणि हा दुसरा एक महत्वाचा बदल एमपीएससीने केलेला आहे. कारण एमपीएससी आतापर्यंत ऑनलाईन एक्झाम झालेली नाही. ही पहिलीच गोष्ट इतिहासात की एमपीएससीने ऑनलाईन परीक्षा घेते. ओके, आता यावरती चर्चा होणार आहे कशा पद्धतीने. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना माहित असलं पाहिजे की आपण सांगितलेले आहेत 2619 पोस्ट. यामध्ये आपण तपशील काढूया. 2619 पोस्ट आहेत टोटल. आणि मी बोलता बोलता सांगितलेलं आहे तुम्हाला की एकंदरीत यामध्ये 5 पद आहेत. त्यामध्ये सर्वात पहिलं आहे क्लर्क. आता क्लर्क मध्ये जर आपण पाहिलं तर मंत्रालय आणि इतर काही शासकीय कार्यालय यासाठी 1864 जागा आहे, म्हणजे 1. ओके, त्यानंतर दुसरं पद आहे, हे देखील एमपीएससीने ग्रुप सी मध्ये मागच्या काही वर्षात स्पेशल याची जाहिरात येते. ओके, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणजे ज्याला असिस्टंट आरटीओ ज्याला म्हटलं जातं. ओके, त्याचे 461 पदाची जाहिरात आलेली आहे. तिसरं पद आहे कर सहाय्यक, ज्याला आपण टॅक्स असिस्टंट म्हणतो. आता टॅक्स असिस्टंट मध्ये किती जागा आहेत बघा, 282 जागा आहेत. चौथं पद आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो, उद्योग निरीक्षक. ओके, त्यासाठी किती जागा आलेल्या आहेत, तर 9 जागा आलेल्या आहेत. हे चौथं आहे. 5वं पद आहे तांत्रिक सहाय्यक. ओके, आणि त्याच्या किती जागा आहेत, तर 3 जागा आहेत. एकंदरीत पाहिलं यांची टोटल तुम्ही काढली तर 2619 येते. ओके, एवढीच जाहिरात आलेली आहे. आता यामध्ये नॉर्मली कोणता विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतो ते आपण सेकंडरी मध्ये चर्चा करणार आहे. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे, या सगळ्यांसाठी डिग्री कंप्लीट पाहिजे. ओके, मात्र लिपिक आणि टंकलेखक साठी काय पाहिजे, मराठी आणि इंग्लिश टायपिंग असायला पाहिजे. कर सहाय्यक साठी काय पाहिजे, मराठी आणि इंग्लिश टायपिंग असलं पाहिजे. मात्र या ठिकाणी तुम्हाला फक्त डिग्री असून चालत नाही. या ठिकाणी
इंजिनिअरिंग डिग्री पाहिजे ऑटोमोबाईल फील्ड मधली, ओके, किंवा डिप्लोमा असायला पाहिजे. म्हणजे नॉर्मल ग्रॅज्युएशन करणारा विद्यार्थी हा फॉर्म फिल करू शकत नाही. पुढे आलो आपण उद्योग निरीक्षक. यासाठी सुद्धा तुम्हाला डिग्री ही इंजिनिअरिंग पाहिजे किंवा डिप्लोमा पाहिजे, तरच या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकताय. त्यानंतर आहे तांत्रिक सहाय्यक. यासाठी सुद्धा तुम्हाला इंजिनिअरिंग फील्डची डिग्री पाहिजे किंवा डिप्लोमा पाहिजे, तेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. एकंदरीत जर पाहिलं तर ह्या 3 पोस्ट नॉर्मल डिग्री असणारा विद्यार्थी भरू शकत नाही. यामध्ये फक्त डिग्री असणारी 2च पदं आहेत, लिपिक आणि कर सहाय्यक. त्यांनाही तुम्हाला मराठी आणि इंग्लिश टायपिंग आवश्यक आहे. पुढे आपण यावरती चर्चा सुद्धा करणार आहे. मराठीचं 30चं स्पीड असणारं सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे आणि इंग्लिशचं 40चं स्पीड असलेलं सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे. ओके, ही नॉर्मली पात्रता आहे. परत पण आपल्याला पुढे चर्चा यावरती करायची आहे. ओके, तरी देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता बघूया की परीक्षेचं वेळापत्रक कशा पद्धतीने आहे. ओके, परीक्षेचं वेळापत्रक जर आपण पाहिलं तर कालच जाहिरात आलेली आहे, परंतु आज तारीख आहे 26. यामध्ये बघा सगळ्यात पहिला टप्पा की 27 जून पासून म्हणजे उद्यापासून तुमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू आहे. ओके, डेट लक्षात ठेवा, उद्यापासून ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू होते दुपारी 2 वाजता. लक्षात ठेवा, 14 म्हणजे 2 दुपारी 2 वाजता ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू होईल. ओके, त्यानंतर या ठिकाणी बघितलं तुम्ही तर 17 जुलै ही तुमची लास्ट डेट आहे बरं का. ऍप्लिकेशनची लास्ट डेट म्हणजे 27 जून पासून ऍप्लिकेशन स्टार्ट होईल ते 17 जुलैला तुमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टॉप होणार आहे. त्यानंतर 19 जुलै पर्यंत तुम्ही म्हणजे ज्याला ऑफलाईन चलन म्हणतात, बँकेमध्ये चलन भरणं, ओके, त्यासाठी तुम्हाला 2 दिवस एक्स्ट्रा ठेवलेले आहेत. ऑनलाईनची डेट ही 17 जुलै, पण जर विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप करा आणि त्याचं चलन त्याला ऑफलाईन मध्ये बँकेत भरायचंय तर या ठिकाणी 19 जुलैला असतंय परीक्षा. ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या बरं का, 27 सप्टेंबर पासून परीक्षा चालू होणार आहे. परंतु आता जो एमपीएससीने बदल केलाय त्याच्यावरून तुम्हाला वाटतं एका दिवसात परीक्षा होईल, शक्य नाहीये. कदाचित ही परीक्षा 1 वीक पण चालू शकते, विद्यार्थ्यांच्या फॉर्मवरती डिपेंड आहे. आपण बघितलेलं आहे ऑनलाईन मध्ये की सेशन वाईज 1 वीक, 15 दिवस, 10 दिवस परीक्षा चालतात. परंतु यामध्ये डेट लक्षात तुम्हाला ठेवायची आहे की 27 सप्टेंबर पासून तुमचं जे आहे ते पूर्व परीक्षेचं नियोजन किंवा आयोजन करण्यात येणार आहे. 27 सप्टेंबरला तुमचा पहिला पेपर होईल. हे देखील आपल्याला पूर्व परीक्षेचा ओके लक्षात ठेवायचं आहे. तर हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. यानंतर आपल्याला बघायचं आहे की जे काही आता मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की कोणता विद्यार्थी कोणत्या परीक्षेला बसू शकतो, पुन्हा या ठिकाणी आलेलं आहे, परंतु आपण त्याच्यावरती ऑलरेडी चर्चा केली होती. पाहिले आपण. आता या ठिकाणी बघा, लिपिक, टंकलेखक, कर सहाय्यक आणि तांत्रिक, ओके, यांना मान्यता प्राप्त विद्यापीठात ग्रॅज्युएशन असलं पाहिजे आणि मराठी इंग्लिश टायपिंगचं त्याच्याकडे काय असलं पाहिजे, सर्टिफिकेट असायला पाहिजे. यामध्ये हे जे पद आहे याला डिप्लोमा पण आवश्यक आहे, हे लक्षात असू द्या. मात्र हे प्लेन 2 पद फक्त डिग्री आणि मराठी इंग्लिश टायपिंग असायला पाहिजे. यानंतर जर आपण बघितलं तर जे आहे ती 2 पदं, ओके, त्यामध्ये 2 मध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणजे आरटीओ. तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी मेकॅनिकल किंवा ऑटोमॅटिक फील्ड मध्ये इंजिनिअरिंग किंवा 10वी नंतर डिप्लोमा, 3 वर्षाचा डिप्लोमा असतो, सोबत ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे. हे देखील मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्यानंतर आपण बघितलं उद्योग निरीक्षक विज्ञान शाखेतील पदवी किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा पदवी असणं आवश्यक आहे. तोच विद्यार्थी या उद्योग निरीक्षक पदाचा फॉर्म भरू शकतो. असे टोटल 5 पदं आलेले आहेत ग्रुप सी मध्ये. ओके, आणि त्याचं क्वालिफिकेशन या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, यानंतर आपल्याला बघायचं आहे की वय मर्यादा. आपण नॉर्मली बघितलं तर आपल्याला एमपीएससीचा क्रायटेरिया नॉर्मली वयाचा जो क्रायटेरिया आहे तो वयाचा क्रायटेरिया आपल्याला माहिती आहे, तरी देखील या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की वयाच्या क्रायटेरियामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. ओके, आता जर आपण बघितलं तर एमपीएससी मध्ये ओपन कॅन्डिडेट असेल तर मिनिमम 19 वर्ष कंप्लीट आणि 38 वयापर्यंत एक्झाम देऊ शकतो. ठीक आहे,
त्यानंतर कोणताही विद्यार्थी कास्ट मध्ये असेल तर त्याच्यामध्ये 5 वर्ष वाढले जातात, म्हणजे 43 वर्षापर्यंत विद्यार्थी फॉर्म फिल करू शकतो. ओके, कुठला? ओपन आणि कास्ट 43. यानंतर जर काही आता दिव्यांग उमेदवार असतील तर त्यामध्ये या ठिकाणी 45 वयापर्यंत सवलत दिलेली आहे. ओके, लक्षात ठेवा. दिव्यांग, ओके, अपंग या विद्यार्थ्यांसाठी 45 पर्यंत. यानंतर या ठिकाणी बघा, माजी सैनिकांना सुद्धा 45 पर्यंत एज दिलं जातंय. म्हणजेच वयाचा क्रायटेरिया या ठिकाणी लक्षात ठेवायचा आपल्याला. ओपन असेल तर 38 पर्यंत, कास्ट मध्ये असेल तर 43, दिव्यांग असेल तर 45, माजी सैनिकांसाठी 45. अशा पद्धतीने एज फॅक्टर सुद्धा खूप महत्वाचा आहे. ओके, आता यानंतर या स्पर्धा परीक्षेची तयारी आपल्याला महत्वाचा मुद्दा बघायचा आहे. ओके, बघा या ठिकाणी दिलेलं आहे पुन्हा की टायपिंग जे आहे ते सर्टिफिकेट, कर सहाय्यक आणि लिपिक. ओके, याची पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आता मागच्या काही दिवसात आपण बघितलं की महाराष्ट्र शासनाने एक GR काढला होता की ज्या वेळेस तुम्ही बघायचंय पूर्ण ऍड, आणि ऍड मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या कास्टला किती जागा आहेत, आणि ज्या वेळेस तुम्ही कास्ट मध्ये फॉर्म भराल तर त्यावेळेस तुमचं मेरिट हे कास्ट मध्ये लागलं जाईल. लक्षात ठेवा. मग या ठिकाणी फॉर्म फी जर आपण बघितली तर खुला वर्ग जर असेल, ओके, तर या ठिकाणी 394, मागासवर्गीयांसाठी 294, माजी सैनिकांसाठी 44 रुपये. या ठिकाणी मुख्य परीक्षा पण दिले 544, ओपन साठी, कास्ट मध्ये 344 आणि माजी सैनिकाला 44. हे फॉर्म फी आहे. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे अशी की ज्या वेळेस तुम्ही फॉर्म फिलअप करताय, सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगतोय, त्यावेळेस आपल्या कास्टला किती जागा आहेत त्यानुसार त्या कास्टचा फायदा घ्यायचा आहे का हे ठरवा, आणि त्यामध्ये कास्ट मध्ये फॉर्म टाका. ओपन मध्ये टाकलात तर तुम्हाला ओपन मध्ये जाता येईल. मात्र जर कास्ट मध्ये तुम्ही फॉर्म फिलअप केला फी साठी तर तुमचं मेरिट कास्ट मध्ये लागणार, हे लक्षात असू द्या. आणि जर तुमच्या कास्टला जागा नसेल तर बिंदास तुम्हाला ओपन मध्येच उतरायचं आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून फॉर्म फिलअप करताना सुद्धा काळजी घ्यायची आहे. ओके, आता शेवटचा टप्पा. या बाबतीत काही तुम्हाला अडचणी आल्या तर बिंदास ऑफिसर अकॅडमीशी संपर्क करायचा आहे. दुसरी एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, येत्या रविवारी आपण जी काही ग्रुप सी ची जाहिरात आलेली आहे या संदर्भात आपल्याच क्लासचे जे विद्यार्थी ग्रुप सी एक्झाम नुकतीच गेल्या वर्षी ट्रॅक केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इन्व्हॉल्व केलेलं आहे की मोफत मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी देण्यासाठी. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की 28 जून आणि सायंकाळी 5 वाजता, ओके, जे विद्यार्थी ग्रुप सी ची एक्झाम, ग्रुप बी ची एक्झाम पास झालेले आपल्या क्लासचे विद्यार्थी आहेत, त्याच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी ऑफिसर अकॅडमी मध्ये बोलवलेलं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून 28 जूनला सायंकाळी 5 वाजता तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, आणि ही एक्झाम ट्रॅक करण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यायचा आहे. शिवाय 29 आणि 30 जूनला डेमो लेक्चर ठेवलेला आहे, आणि याच MPSC ची आपण 6 जुलै पासून बॅच सुरू करतोय ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये. तर या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती. जास्त काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच माझ्याशी किंवा ऑफिसर अकॅडमीशी संपर्क केला तरी चालेल. धन्यवाद. थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.